राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत मोठे प्रश्न उभे करणारी घटना घडली आहे। निवडणूक प्रक्रियेची काही गंभीर प्रश्नांची माहिती घेण्यासाठी काही पत्रकार मंडळी निवडणूक निर्णय अधिकारी लोंढे यांच्या कार्यालयात गेले असता अधिकाऱ्यांनी दरवाजे बंद करून पत्रकारांना प्रवेश नाकारल्याचा गंभीर प्रसंग समोर आला आहे। त्यावेळी कार्यालयाच्या आत सहाय्यक निवडणूक अधिकारी करणकुमार चव्हाण आणि नायब तहसीलदार जांभुळकर हे चर्चा करताना दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। पत्रकारांना पाहता क्षणीच दरवाजे बंद करण्यात आल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। निवडणुकीच्या काळात उमेदवार, नागरिक आणि माध्यम प्रतिनिधी यांना माहिती देणे हा निवडणूक प्रशासनाचा मूलभूत दायित्व असतानाच पत्रकारांवर असे दरवाजाबंद धोरण लागू करणे म्हणजे काहीतरी दडवण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका नागरिकात निर्माण झाली आहे। जर माहिती द्यायची असेल तर दरवाजे बंद करण्याची गरज काय, असा सवाल जनतेतून पुढे येत आहे। या घटनेबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक पत्रकार संघटना व नागरिकांकडून करण्यात येत आहे। अमृतलाल चरडे, विदर्भ प्रतिनिधी, तुमसर। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।